काळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सब भूमी गोपाल की. आज सब भूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे, वचननाम्यात सुद्धा तो आपण मुद्दा घेतलाय, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठागरं असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या नाही, घशात आज घालण्याचं आज काम केलेलं आहे. नाही नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी नाही, पाहिजे. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की ह्या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, मी तुम्हाला आपण एकत्र आलेला मी एक गोष्ट सांगतो. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. याच्याबद्दल एक गोष्ट बोलतो. हा, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं, बरोबर. त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी म्हणजे कधी मग 21ला 6 महिन्या अगोदर. एक माझं जूनमध्ये सरकार पाडलं, मला वाटतं मार्च 4-5 महिने अगोदर, बरोबर. तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत, 4 वर्ष झाली आता. या 26. 25 पर्यंत, आज 26 कधी 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष का गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं, एका वर्षात काय झालं, हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी आत्ता नाही बोलत या विषयात, परंतु हे काय प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी या निवडणुका पुढे ढकलत आज 26 पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर.